सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन कमिटीवर प्रशासक नेमण्याची मागणी करत अप्पान नदाफ यांनी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला। 8 दिवसात कारवाई न झाल्यास मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। सध्याचे संचालक मंडळ बनावट सभासद नोंदणी करून मिरजेतील एका राजकीय व्यक्तीला अध्यक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। संस्थेत भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि आर्थिक नासधूस सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। शिक्षणासाठी स्थापन झालेल्या संस्थेचा काही जण स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलाय। माजी विद्यार्थी, पालक आणि समाज बांधवांनी संस्थेच्या बचावासाठी एकत्र यावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे संस्थापक अब्दुल सत्तार रहमानभाई बिडीवाले यांचा नातू। ही जे मुस्लिम एज्युकेशन कमिटी जी संस्था होती ही आमच्या आजोबांनी स्थापना केली होती। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिकसाठी ही स्थापना केली होती। त्यांनी पुढाकार घेतला का की मुस्लिम समाज पुढे जाऊ दे शैक्षणिक काळात। ते आता जे लोक आहेत, राजकारणीय लोक आहेत, त्यात काही लोक फक्त पदासाठी पुढाकार घेत आहेत। त्यांनी काही डेव्हलपमेंट केलं नाही। आता तुम्ही संस्थेची अवस्था बघितला तर अशी झालेली आहे। त्याची बाथरूम बघा जाऊन, तुम्ही एकदा व्हिजिट करा सगळीजण, सांगलीची सगळी शहरातली सगळी माणसं एकदा बघा जाऊन। ते जे हॉस्टेल होतं, डीएड कॉलेज होतं, ते सगळं बंद पडलेलं आहे। ही माणसं काहीही केलेली नाहीत, फक्त पदासाठी पुढाकार घेत आहेत। आम्हाला पद पाहिजे, आम्हाला अध्यक्षपद पाहिजे, अशी ते ह्यासाठी फक्त त्यांनी पुढाकार घेतले आहेत। आता आम्ही वक्फ जिल्हा अधिकारी कार्यालयात 8 ते 6 वेळा निवेदन दिलं आहे, त्यांचं सुद्धा त्यावर काहीही रिप्लाय नाही आहे। आता आम्ही अनेकदा त्यांना निवेदन देत आहेत, अर्ज देत आहेत की तुम्ही यावर कठोर कारवाई करावी। जर त्यांनी यावर काही कारवाई नाही केली पुढे 8 दिवसात तर मी एक मोठं जनआंदोलन छेडू याचा इशारा करतो। आणि अशी एक गोष्ट आहे की सांगली आता जे ट्रस्टीचे लोक आहेत त्यांनी काही राजकारणी माणसाला, मिरजेतली राजकारणी माणसाला पुढाकार घेत आहेत, घडामोड करत आहेत त्याला अध्यक्षपद द्यायसाठी। आणि आम्ही सांगली शहरातली सर्व सामान्य माणसं हे आव्हान करतो, जर त्याला काही घेतलं आणि त्या माणसाला काही पुढाकार दिला, त्याला यात काही रोल नाही आहे, तरी पण त्याला अध्यक्षपद द्यायचं ठरलेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे। जर त्यात काही घेतलं, आम्ही सर्व माणसं रस्त्यावर उतरू आणि त्याला ते काही घडू देणार नाही आम्ही, याचं आव्हान करतो। एक जन आंदोलनाचा इशारा सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला आहे। असं आम्ही थोड्या दिवसात जन आंदोलन 100% करणार आणि यात काही माघार घेणार नाही। 100% आम्ही सगळी माणसं रस्त्यावर उतरणार। आता थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।